नमस्कार, मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो. टाकळवाडी तालुका फलटण गावातील गावडे वस्तीपाशी आपण आलो आहोत आणि या ठिकाणी काल पहाटे म्हणजे पहाटेच्या 1च्या अगोदर बिबट्याने या ठिकाणी हल्ला केला आहे आणि प्रशांत बाळासो गावडे यांच्या शेळ्या मारल्यात. या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी हे जे दावा याला शेळ्या बांधल्या होत्या, अशा इथे 5 शेळ्या बांधल्या होत्या आणि बिबट्याने पहाटे 12:30-1च्या दरम्यान हल्ला केला. यामध्ये शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. यामधले एक शेळी बिबट्या घेऊन गेलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून टाकळवाडी परिसरात या बिबट्याची दहशत आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काल शेळ्या मारल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि भेट देऊन याचा पंचनामा वगैरे केलेला आहे. या ठिकाणी ज्यांच्या शेळ्या मारल्या ते प्रशांत बाळासो गावडे आपल्या समवेत आहेत. आपल्या किती शेळ्या होत्या नेमक्या? त्यात शेळ्या 2 होत्या, बोकड 3 आणि पाठ 1 होती, असे एकूण 6 शेळ्या होत्या. काय नेमकं बिबट्याने किती वाजता हल्ला केला यावरती? 12:30-1च्या दरम्यान हल्ला केला रात्री. तुम्हाला कसं समजलं ते बिबट्याने हल्ला केलेला? थोडासा एक आवाज आला शेळीचा ओरडल्यानंतर. मग आम्ही जागा झालो तेव्हा ते सगळ्या शेळ्या हे केल्या होत्या, त्यांनी मग ठार मारून टाकल्या होत्या. त्यातली एक शेळी जिवंत होती, ती ओरडत होती, पण ती काही मिनिटात त्याचा जीव गेला, म्हणजे जखमी झाली होती. बिबट्या दिसला का तुम्हाला इकडे जाताना वगैरे? बिबट्या सुरुवातीला काय दिसला नाही, तर त्यावेळेस पळून गेला. आमचा थोडासा कालवा उठल्यानंतर आवाज झाल्यानंतर पळून गेला. त्याच्यानंतर एक 5च्या सुमारास बिबट्या नंतर पुन्हा आला इथे. त्यावेळेस वडिलांनी बघितला समोरासमोर. त्यावेळेस काय केलं त्याने येऊन तिथं येऊन एक बोकड ठार मारलं होतं, ते पळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला इथं. त्यावेळेस पुन्हा म्हणजे त्याला हाकलून दिलं. त्यावेळेस आम्ही मग थोडासा आवाज झाला, बॅटरी वगैरे दाबल्यानंतर मग ते पळून गेला. या ठिकाणी माजी सरपंच समीर गावडे आहेत. काय नेमकं कधीपासून बिबट्याचा वावर आहे आपल्या गावामध्ये? बिबट्यांचा वावर हे आता 1 वर्ष 1.5 वर्ष झालं वावर आहे इथं आमच्या गावात. प्रत्येक ठिकाणी झालेला आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे बरेच जणांच्या शेळ्या नेल्यात. परत 1-4 दिवसापूर्वी आमच्या इथंच एक नवनाथ मिंड म्हणून आहेत, त्यांचे एक म्हणजे कुत्रा बी नेलाय, पाळीव कुत्रा होता का नाही तो बी नेलाय. आणि तो नेऊन सुद्धा परत ही 2 दिवसांनी म्हणजे आमचे कालच असं हे झाले की म्हणजे 5 शेळ्या आमच्या नेल्या. एक म्हणजे 5 शेळ्या जागेवर ठार केल्या, एक शेळी त्यांनी म्हणजे घेऊन गेला. काय नेमके याबाबत वन अधिकारीला तुम्ही कधी कळवले याबाबत? वन अधिकाऱ्याला पहाटे 4:30-5च्या आसपास कॉन्टॅक्ट केले. मग त्यांनी सकाळी 10:11च्या वेळेस घटनास्थळी भेट देऊन या ठिकाणी काय केलंय? त्यांचा पंचनामा केला आणि त्याची म्हणजे त्यांचं काय असेल ते त्यांनी प्रोसिजर पूर्ण केली. वन विभागाकडे काय तुमची मागणी आहे नेमकी या संदर्भात? मागणी आमची त्यांच्याकडे ऐक नाही, त्यांनी काहीतरी म्हणजे दक्षता घेतली पाहिजे. तर त्यांना आम्ही काल ही केलं, आम्ही त्यांना काय सांगितलं की तुम्ही कॅमेरा लावा किंवा पिंजरा लावा किंवा काहीतरी तुमच्या पद्धतीने तुम्ही ही करा, पण त्यांनी सगळी उडवाउडीची उत्तरं दिली. त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा तुम्ही आज सुट्ट्याच आहे, 2 दिवस सुट्ट्याच आहे, तुम्ही ह्याला ऑफिसला या, वरच्या साहेबांना भेटा, त्यांना सांगा अमकं करा फलान करा. पण त्यांनी सगळा ही निष्काळजीपणा वन विभागाचा आहे. त्यांचं म्हणणं आहे की हिथून मोर बिबट्याचा वावर ही असंच राहणार इथं आणि फक्त तुम्ही काळजी घ्या. म्हणजे नाही आज शेळे गेलं ही, पण उद्या एखाद्या माणसावर रातचं म्हणजे लाईट असती नसती काय जाते, आम्ही शेतकऱ्यांनी रानात जायचं, दाऱ्यावर जायचं, जर तिथं जर हल्ला केला एखाद्या म्हणजे माणसा वगैरे हे केला, त्याला जबाबदार कोण? कारण ह्यांना आम्हाला सांगितलं दोन विभागाला की तुम्ही ह्यांना म्हणजे काहीतरी पिंजरा लावा किंवा कॅमेऱ्यात बघा, तुमच्याकडे सुख सुविधा सगळ्या आहेत. पण तुम्ही ह्यांनी म्हणजे ते सगळं उडवाउडीची उत्तरं दिली. त्यांनी एकही उत्तर आम्हाला असं दिलं नाही की म्हणजे आमच्या ह्यांनी त्यांनी उत्तर काय दिलं नाही. आता काय तुमची नेमकी मागणी काय? आमची मागणी काय ना, आमची फक्त त्यांनी बिबट्याचे म्हणजे त्यांनी काय करावं, त्यांच्याकडे जी सुख सुविधा काय आहेत का ना, त्यांनी फक्त त्यांनी पिंजरा लावून वगैरे काहीतरी त्यांनी कुठे बिल आमच्या इथंच असं आम्ही म्हणत नाही की पिंजरा लावून काहीतरी बिबट्याचा मार्ग काढून वगैरे काहीतरी करून ते बिबट्याची काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी आमचे नमस्ते फलटणचे प्रतिनिधी प्राध्यापक अमोल पवार जे राजाळीतून काम करतात ते आहेत.
सर कधीपासून बिबट्याचा वावर या भागात आहे? बिबट्या 1-1.5 वर्ष झालं आहेच या भागामध्ये, आणि त्याचा अधिवास म्हणायचं तर काय हरकत नाही. तो नीरा नदी पलीकडे आहे, सरड्याच्या ठिकाणी. सरडे, राजाळे आणि टाकळवाडे या निंबळक, मटाचवाडी या पट्ट्यातच त्याचा वावर आहे. बरे आतापर्यंत कोणकोणत्या गावामध्ये बिबट्या दिसल्याचं लोकांमधून सांगण्यात आलेलं आहे? राजाळ्यामध्ये मागच्या 1 महिन्याभरापूर्वीच काही शेतकरी लोकांना दिसला होता. तिथं ते ऊसतोड कामगार होते, ते सुद्धा दहशतीखाली होते. त्यानंतर वन विभाग पण तिथे गेला होता. त्यानंतर ढमाळ म्हणून आहेत राजाळ्यातील, राजाळ्यांच्या त्या ढमाळांच्या शेळ्यांच्या वरती पण असाच हल्ला झालेला आहे. आणि आसपास असं चालू आहे. टाकवाड्यात पण मागच्या वेळेस भाऊसो मेंढे यांच्या शेळ्यांच्या वरती पण हल्ला झाला होता. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी आपण काय संपर्क साधला होता का? वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी माझं प्रत्यक्ष बोलणं झालं. मी फोन केला त्यांना की याच्यावरती उपाययोजना वगैरे केल्या पाहिजेत आपण काहीतरी. त्यानंतर त्यांनी मध्यंतरी राजाळे हायस्कूलमध्ये मुलांच्या मध्ये थोडंसं प्रबोधन केलं. व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांनी ते अवेअरनेस केलेलं आहे. तसंच त्यांचं आहे थोडंसं काम, अवेअरनेस करतात. पण मूळ प्रश्न आहे की तो बिबट्या इथं आहे, आणि जो मूळ प्रश्न आहे की तो बिबट्या हल्ला करतोय त्याच्यावरती काही ते प्रतिबंधात्मक योजना केल्या पाहिजेत, असं शेतकऱ्यांची सुद्धा मागणी आहे, सामाजिक कार्यकर्त्यांची सुद्धा. लोकांमध्ये सध्या कशी परिस्थिती आहे? लोकांमध्ये काय वातावरण आहे? भीतीचं वातावरण कशी परिस्थिती? 100% लोक घाबरलेले आहेत. टाकवाडे गावातील लोक घाबरलेले आहेत, कारण कालचाच ही घटना आहे. गावडे वस्तीवरती बिबट्या आणि जो हल्ला केलाय, त्यामुळे गावामध्ये सर्वसामान्यांच्या मध्ये ज्यावेळेस बसतो उठतो त्यावेळेस चर्चा होती की लोक घाबरलेत. संध्याकाळी रात्री फिरताना किंवा लोक बाहेर पडणं सुद्धा कमी व्हायला लागले. आणि शेतकरी जे रात्रीचं शेतीवरती जातात काम दारी धरण्यासाठी वगैरे, त्यांच्या सुद्धा जे शेतकऱ्यांच्यावरती मनामध्ये भीतीचं दडपण आहे त्यांच्यावरती. धन्यवाद सर. आपण पाहू शकता या ठिकाणी हा नांगरावाला शेळी बांधली होती, आणि बिबट्या आल्यानंतर ह्याची पलटी झाली होती. अशी अगदी इतका जाड नांगर, हा ट्रॅक्टरचा नांगर आहे, त्याची पलटी झाली होती. याला एक शेळी बांधली होती. त्यानंतर या तारेच्या कंपाऊंडला काही शेळ्यांना बांधलं होतं. ही तार ही ओढण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता ज्या शेळ्या मारल्यात त्यांची ही दावे आहेत. या ठिकाणी वन विभागातील अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे, त्याचा पंचनामा केला आहे. मात्र गेल्या 1.5 वर्षापासून बिबट्याचा या भागात रहिवास आहे. राजाळे असेल, मटाचीवाडी, बरड या भागामध्ये अनेकांना हा बिबट्या दिसलेला आहे. म्हणजे रात्रीच्या शेतीवरती पाणी द्यायला गेल्यानंतर दिसलाय. काही वेळेस एक नलवडे म्हणून या गावातील युवक आहेत, त्यांना रात्री 4चाकी गाडीच्या पुढे जाताना दिसला होता बिबट्या. गेल्या 1.5 वर्षापासून या बिबट्याचा रहिवास आहे. वन विभागातील अधिकाऱ्यांकडून असं सांगण्यात येते की हा एक बिबट्या नाही तर इथं नर आणि मादी असे 2 बिबटे असावेत, आणि त्यांना यांना त्या ठिकाणी पिलंही झालेली असावीत, असा निष्कर्षापर्यंत वन विभागातील अधिकारी आलेले आहेत. आता प्रश्न उरतो, या भागातील ऊस तोडण्यात झालेला आहे जवळपास, मात्र नवीन ऊसामध्ये हा बिबट्याचा रहिवास आहे. आणि आता मात्र इथल्या शेतकऱ्यांना रात्रीचं शेताला पाणी देणं किंवा रात्री इकडून तिकडे फिरताना जनावरांना असेल, पाळीव कुत्र्यांना असेल, शेळ्यांना असेल, लहान मुलांना असेल, या बिबट्याची भीती आहे. वन विभागाने आता या बिबट्याच्या पासून वाचण्यासाठी ग्रामस्थांना जागरूक करणं गरजेचं आहे. या परिसरातील जी गाव आहेत त्या गावातही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन लोकांमध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे, कारण या बिबट्याचा रहिवास गेल्या 1.5 वर्षापासून या परिसरात आहे. आता या बिबट्यांची पिलंही आता हळूहळू मोठी होणार, आणि भविष्यकाळातील लोकांना याचा मात्र त्रास होणार आहे. याचं या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून शेळ्या मारल्या आहेत, कुत्री मारलेल्या आहेत, आणि आता भविष्यकाळामध्ये लोकांवरही हल्ला होण्याची शक्यता लोकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह आमचे राजाळे प्रतिनिधी प्राध्यापक अमोल पवार सह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण साठी, टाकळवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. ओके, पाण्यानं एकदा